तू पण काय, बस बस. हा काय तू पण, अरे दया. हा चहाण अब्दुल साठी. अब्दुल भाऊ थँक्यू. हा अब्दुल भाऊ नळ कट्टे लागला ना? हो दया वहिनी, आता जिथपर्यंत पोहोचली तिथपर्यंत मी पाईप साफ केलाय आणि मग मी नळघट्ट लावलाय. जेडा भाऊ, पण पाणी अजूनही बारीकच येतंय. असं वाटतंय पाईप मध्ये गंज लागलाय. पूर्ण पाईपलाईन चेंज केली तरच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मला वाटतं. या बोला, सकाळपासून पाण्यासाठी एवढी सर्कस केली तरी पाणी तर अजूनही बारीकच येतंय. अब्दुल भाऊ, एवढा गरम चहा तुम्ही एकच घोटात प्यायलात? दया वहिनी, मला एकदम गरम चहा पिण्याची सवय आहे. चला जेडा भाऊ, मी निघतो. ओके ओके, थँक्यू अब्दुल भाऊ, थँक्यू. जेडा भाऊ, ती पाईपलाईन नक्की चेंज करा. हा हा, ते तर ठीक आहे, मी करून घेईन. ओके. हा अरे अरे, हॅलो. हा रवजी काका बोला. नाही बापूजी आता 5 मिनिटात निघतील. हा नाही ते नाटक सुरू होण्याच्या अगोदर पोहोचतील. हा ओके ओके. हा हा. अचानक कचरा कुठून आला? माहित नाही, मी सोफ्यावर बसलो तर हे पायच तुटले याचे. अरे काय झालं? बापूजी, टप्पूच्या पप्पांनी सोफ्याच्या 4 पायांपैकी 2 पाय तोडून टाकले. का? अरे तोडले म्हणजे जाणून बुजून हातोडी घेऊन असे थोडेच तोडले आहेत. मी बापूजी सोफ्यावर बसलो तर आपोआप ते 2 पाय तुटले. अरे पण असा कसा बसलास की पाय तुटले? जसे बसतात तसंच बसलो. असा हा बघा, हा मी उभा आहे आणि असा बसलो तर तुटले. मला वाटतं बापूजी हा सोफा आता जुना झालाय म्हणून त्याचे पाय तुटून गेले. बापूजी कुठे गेले? कदाचित नवीन सोफा आणण्यासाठी. पण ते तर नाटक पाहायला जाणार होते ना. घरातलं नळाचं सोफ्याचं नाटक बंद झालं तर बिचारे बाहेर नाटक बघायला जातील ना. जेठ्या, हा सोफा उचल. बापूजी सोफा उचलून कुठे घेऊन जायचा? त्याच्यापेक्षा मी सुतारालाच उचलून घेऊन येतो ना. मला म्हणायचंय की सुताराला घेऊन येतो, तो इथेच दुरुस्त करून टाकेल. अरे सोफा उचलून कुठे घेऊन नाही जायचंय, इथेच उभा राहून सोफा उचल. का? अरे सांगितलं तेवढं कर ना बाबा. बाजू हो ना दया. हा हा, थोडा हात लाव. सुनबाई राहू दे, तू राहू दे. अरे उचल उचल, अरे उचल ना बाबा. ठेव. आता तिकडून वर धरून ठेवा असा. हे तर वरच. अरे तू थांब. ए पकडून ठेव. हो पकडलं. थोडं उचल. सोड आता, सोड. त्याला सध्या पुरतं तरी काम झालंय. मग आपण सूत्राला बोलवून. अरे एकदा तपासून बघूया ना की. कर कर एकदा, चल कर. झाला की नाही बरोबर? हो महाराज, आता उठा. हा अच्छा, चल सध्या पुरतं तरी काम होऊन जाईल. मग सुताराला बोलून दुरुस्त करून घे. हो हो बापूजी. अरे हो, आता जरा सांभाळून बसत जा. हा नाही आपण एक काम करूया बापूजी, एक इथे रस्सी इथे बांधून इथे घेऊया. मग काही रस्सी पकडूनच असं बसायचं आणि रस्सी पकडूनच असं उठायचं. मस्करी करतोय बापूजी. चल आता मी नाटक बघायला चाललोय, मला उशीर होतोय. मस्तच बनवलं ना बापूजींनी. टपूचे पप्पा, मी काय म्हणते, सोफ्याच्या सोबतच डायनिंग टेबल आहे ना, याला पण नीट करून घेऊया. का? त्याला काय झालं? अरे काय नाही झालंय, हे बघा किती हलतंय. बस. अरे तोडणार आहेस काय? ठीक आहे बाई, ठीक आहे, करून घेऊया. टपूचे पप्पा, हा तुटलेला सोफा, तुंबलेला पाण्याचा पाईप आणि या हलणाऱ्या डायनिंग टेबलला पाहून तुम्हाला असं नाही वाटत की पूर्ण घराला दुरुस्तीची गरज आहे? हा वाटतंय तर खरं, पण आताच सगळं कसं करू शकतो?
अरे टपूचं कॉलेज आता सुरू झालंय, मग आता एक मागोमाग एक सण येतील तर मला दुकानाच्या कामात जास्त लक्ष घालावं लागेल. अशा वेळी घरात रगाडा घालून कसं बसू शकतो आपण? एकदा जरा मोकळा होऊ दे, मग एकत्रच सगळ्या घराचं पूर्ण काम करून ठीक घेऊया. आहे. चला जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. हा. छान झाला, मस्तच करून दिला बापूजींनी. अरे बापरे, खूपच उशीर झाला. अरे बिचारे मेहता साहेब, आज माझ्यामुळे बाथरूम मध्ये आंघोळ करता करता साबणासहित अडकून राहिले. त्यांची क्षमा मागतो. तसं पण उशीर तर झालाच आहे. 2 मिनिटं आणखी उशीर चालून जाईल. बघते मी. अरे जेठा भाऊ, या या या. कुठे आहेत आमचे फायर ब्रिगेडियर साहेब? अरे इथे आहे, इथे दिसत नाहीये का? ये भाऊ ये, जेठालाल. गुड मॉर्निंग, गुड अरे मॉर्निंग. कसली सुप्रभात मेहता साहेब. माझ्या आयुष्यात सुप्रभात कधी होतच नाहीये. का? माझं आयुष्य नाण्यासारखं आहे, ज्याच्या एका बाजूला आहे माझा परिवार, तुम्ही दोघं, दुकान, गोकुळधाम सोसायटी म्हणजे आनंदच आनंद, आणि दुसऱ्या बाजूला सगळे त्रास, तणाव, अडचणी, सुंदर ही सगळी लफडी. जेठालाल, परिस्थितीने तुला तत्वज्ञानी बनवलं. अरे बनवण्यावरून आठवलं की परिस्थितीने तर आमच्या घरचा सोफा पण तोडलाय. काय? खरं तर हे सगळं सोडा, खास करून मी तुम्हाला इथे सॉरी बोलायला आलोय मेहता साहेब. माझ्यामुळे तुम्ही बाथरूम मध्ये अर्धवट अडकला होतात. सॉरी. अरे जेठालाल, कमाल करतोस यार तू. सॉरी कोणाला म्हटलं जातं? तो जो रागावला किंवा जो परका असेल. भाऊ ना, मी रागावलोय ना परका आहे. आता मला सॉरी बोलायची काय गरज आहे बाबा? मित्रही म्हणतोस आणि सॉरीही बोलतोस. चल दुसरं काहीतरी सांग. दुसरी काहीतरी मेहता साहेब, की जर तुम्हाला ही सगळी साफसफाई करायची होती तर मग तुम्ही आंघोळ का केली? म्हणजे साफसफाई करून झाल्यावर आंघोळ करायची ना. सवय आहे बाबा, काय करू? लहानपणापासून सवय. आधी आंघोळ मग सगळं काम करायचं. हो जेठा भाऊ, तारकला आंघोळीची इतकी सवय आहे की होळीच्या दिवशी पहिल्यांदा आंघोळ, मग होळी खेळतात आणि पुन्हा आंघोळ करतात. नाही नाही, चांगली चांगली सवय आहे मेहता साहेब. हा. चालू ठेवा हे भाऊ, अभियान. मुळात अभियान काहीतरी वेगळंच होतं जेठालाल. इच्छा तर लेख लिहायची होती, पण ही आहे ना अंजली देवी, बोलली नाही बुकशेल्फ साफ करायचं, करा. मग मजदुरी करतोय, मजबुरी. 1 मिनिट हा. जेठा भाऊ, तुम्हीच सांगा, पतीला पत्नीच्या प्रत्येक कामात मदत करायला हवी की नाही? बिलकुल बिलकुल करायलाच हवी. चालू ठेवा हे अभियान. मी आता करतो प्रस्थान. चला, ओके अंजली वहिनी. चला.